वेक्टर्सचं शेवटचं लेक्चर आज करत आहोत. मी तुम्हाला क्वेश्चन सुद्धा सांगितले. ज्या टाइपचे फिजिक्समध्ये येतात तेवढे आपण केलेले आहेत. आता अजून एक 2-3 टाइपचे प्रश्न आहेत. ते आज कंप्लीट कारण उद्या मी प्रोजेक्टाईल मोशन स्टार्ट करणार आहे. 2D मध्ये. 1D चा आपण घेतलेलं आहे. रिव्हिजन करा. अजून 2 एक्झाम होतील 1D च्या. ठीक आहे? प्रश्न येत राहतील त्याच्यामध्ये छोटे-छोटे सोपे. मागचे लेक्चर रिवाइज करा. मी रात्री सगळे व्हिडिओ आणि पीडीएफ टाकून ठेवल्या. सगळं टाकले काल रात्री. आता इथे आपल्याला जे मेन प्रश्न असतात फिजिक्समध्ये येणारे, जसं प्रूव्ह दॅट A is equal to 2i cap minus 3j cap plus k cap आणि दुसरा वेक्टर आहे B I cap plus j cap plus k cap are mutually perpendicular. हा खूप महत्वाचा शब्द आहे. दोन वेक्टर परपेंडिक्युलर केव्हा असतात? कॉन्सेप्ट पकडायचा, उत्तर काढायचं. काय? दोन वेक्टर परपेंडिक्युलर असण्याचं एकच कॉन्सेप्ट आहे, डॉट प्रोडक्ट 0 करा. ठीक आहे? समजा एक वेक्टर असा आहे, ए वेक्टर. बी त्याला परपेंडिक्युलर आहे. तर परपेंडिक्युलर मध्ये आपण काय पाहिलं होतं? की याचा डायरेक्शन वेक्टर आय कॅप असेल, याचा जे कॅप असेल. तर आय डॉट जी जर आपण केला तर तो येतो मॅग्निट्यूड ऑफ आय मॅग्निट्यूड ऑफ जी इंटू कॉस थिटा डॉट प्रोडक्ट. तर हे दोन युनिट वेक्टर आहेत. तर 1 इंटू 1 आणि अँगल आहे 90. तर कॉस 90 0 असतो. तर ओव्हरऑल 0 येईल. तर आपण एक गोष्ट लिहिली होती, आय डॉट आय जे डॉट जे के डॉट के इज 1. ठीक आहे? आणि आय डॉट जे जे डॉट के डॉट आय इज ऑल्सो इज 0. तर हा डॉट प्रोडक्टचा रूल आहे. ठीक आहे? तर कधीही त्याच डायरेक्शनला त्याच वेक्टरने मल्टिप्लाय केलं की 1 येतं. आणि परपेंडिक्युलर असतील त्याला आपण रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स म्हणतो. तर त्यांचं डॉट प्रोडक्ट 0 असतं. आता यावरून आपण म्हणू शकतो की इफ वेक्टर A and B are mutually perpendicular, तर आपण म्हणतो वेक्टर A डॉट B मस्ट बी 0. आता आपण याच्यासाठी एक गोष्ट शिकली होती. हा A वेक्टर डॉट दुसरा B वेक्टर. काय करत होतो आपण? A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 केलेले आपण. आणि I डॉट I निघतो. I डॉट J 0 होईल. I डॉट K पण 0 होईल. त्याच्यातले फक्त सेम कॉम्पोनंट घ्या. इकडचा 2 इकडचा 1 I इकडचा -3 इकडचा J प्लस 1 इकडचा K प्लस 1 आणि इकडचा आहे K प्लस 1. तर 2 - 3 इथं आलं 1. तर बघा हा -1 प्लस 1 डॉट 0 आला. डॉट 0 आहे. म्हणून आपण म्हणतो वेक्टर A इज परपेंडिक्युलर टू वेक्टर B बिकॉज डॉट इज 0. हा मेन कॉन्सेप्ट आहे. एवढंच नाही, जी ऍडव्हान्स पर्यंत कामाला येईल. चला आता आपण प्रोडक्ट वाले अँगल वाले क्वेश्चन्स करत आहोत. आता पुढचा प्रश्न, फाइंड अँगल बिटवीन. अँगलचंही केलेलं आहे आपण. दोन वेक्टर मधला अँगल कसा काढतात? वेक्टर A आहे 2i प्लस जे मायनस के. वेक्टर B आहे I मायनस के. काय पाहिलं होतं आपण? दोन वेक्टरचा डॉट पहिला गुणिले दुसरा इंटू कॉस थिटा. तर आपण इथं लिहितो कॉस थिटा इज A डॉट B अपॉन AB. तर थिटा काय होता? कॉस इनवर्स. दोघांचं डॉट आणि दोघांच्या मॅग्निट्यूडचं प्रोडक्ट.
तर आधी ए चा मॅग्निट्यूड काढा. तर ए चा मॅग्निट्यूड a1 स्क्वेअर प्लस b1 स्क्वेअर प्लस c1 स्क्वेअर. इथून किती येतो? 4 प्लस 1 प्लस 1 रूट 6. b चं मॅग्निट्यूड इथे आय कॅप म्हणजे 1 स्क्वेअर, जे नाहीये त्याचा 0 घेतात आणि के -1. तर इथे किती येते बघा? रूट 2. ठीक आहे. तर हे आले खालचे 2 नंबर. वर डॉट आहे, हे आता विसरू नका. तर अँगल येईल कॉस इनवर्स. वर डॉट. डॉट काय असते? a1 a2. समजलं? a1 a2 किती झाला? 2 into 1 2 झाला. प्लस जे इकडे आहे, इकडे 0 आहे, तर 0 येईल. के -1 -1 तो +1 येईल. ठीक आहे. आणि खाली किती आलेले? रूट 6 इंटू रूट 2. तर अँगल असतो थिटा. कॉस इनवर्स. वर आला 3, खाली आला रूट 12. ठीक आहे. आता आपण याला कसं करतो? संपलं का? नाही. कॉस इनवर्स वर खाली रूट 12 ने मल्टिप्लाय करा. रॅशनलाइज करा त्याला. तर बघा इथे किती आलं? रूट 12/4. बघा किती सिम्प्लिफाय होते. कॉस इनवर्स रूट 12 ला लिहा 4 into 3. 6 येते रूट 3 into 2. दिसलं याचं? आणि खाली आला 4. बघा अँगल दिसत नव्हता एवढा वेळ, आता ओळखीचा अँगल आला. रूट 3/2. कॉस कोणता रूट 3/2 असतो? 30. साइन 60 ला इक्वल असतो. त्याच्यावर आपण अँगल म्हणतो 30 डिग्री. 2 वेक्टर मधला अँगल. आता बघा इथे पाहून थोडाही फील येत नाही की हे 30 असेल. तर जोपर्यंत सिम्प्लिफाय होते तेवढं करत जायचं. हे सगळे कामाचे प्रश्न आहेत, लक्ष ठेवत चला. आठवा प्रोजेक्शन शिकलेलं आठवते? प्रोजेक्शन ए ऑन बी, बी ऑन ए. ए ऑन बी काय होता? डॉट करायचा, खाली ए ने डिवाइड करायचं. प्रोजेक्शन. आता इथं म्हटलेलं बघा, फाइंड कॉम्पोनंट ऑफ. फाइंड कॉम्पोनंट ऑफ ए प्लस बी along नंबर 1 एक्स ॲक्सिस आणि नंबर 2 along and सी. गिवन काय दिलेलं आहे? वेक्टर ए I -2j, बी 2I + 3k आणि सी I + j. काय करायचं आपल्याला? ए प्लस बी चा कॉम्पोनंट घ्यायचा. एक्स ॲक्सिसचा कॉम्पोनंट कोणता असतो? एक्स कडे जाणारा आय कॅपचा नंबर असतो एक्स कॉम्पोनंट. तर आधी ए प्लस बी करा. 2 वेक्टरची सम. तर वेक्टर ए आहे a -2j, बी आहे 2I + 3k. दोघांची सम किती येते? 3I + k. ठीक आहे. 3I + k. त्यालाच लिहा 3I + 0j + k. जे नसेल याच्यात तर त्याला 0 लिहितो आपण. आता आपण काय करतोय? पहिला क्वेश्चन, कॉम्पोनंट ऑफ ए प्लस बी अलॉंग एक्स ॲक्सिस. ए प्लस बी इथे आहे, त्याचा एक्स ॲक्सिसचा कॉम्पोनंट कोण आहे? 3. तर आपला आन्सर असेल 3. ठीक आहे. सेकंड, ए प्लस बी चा सी च्या अलॉंग काढायचा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती तो कसा असतो? ए प्लस बी चा सी च्या अलॉंग. तर एक काम करा, लेट करा. ए प्लस बी ला आपण आर मानू, रिझल्टंट. ठीक आहे नाही? तर दोघांची सम आपण आत्ताच काढलेली आहे. किती आली होती? एक मिनिट. हे आर आहे का? हा बरोबर, आपण याला आर मानलं. अलॉंग सी काढायचंय. तर कसं करतो आपण? आठवा.
तर आपण आर डॉट सी लिहितो. दोघांचं प्रोडक्ट लिहित होतो. काय होतं? आर सी कॉस थीटा. ठीक आहे. आता आपल्याला काय काढायचंय? अलोंग सी काढायचंय. तर सी ला खाली पाठवतो आपण. म्हणजे बघा, इथे आपण काय लिहितो? आर कॉस थीटा. हा किती येतो? आर सी डिवायडेड बाय सी. ठीक आहे. आता बघा हा किती येईल? इथे सीचं मॅग्निट्यूड आहे आणि इथे सी वेक्टर आहे. नाहीतर काय कराल माहितीये का तुम्ही? रॉंग. असा कॅन्सल होत नाही डोक्यात आला असेल तर. का बरं? खालचा नंबर काय असतो? मॅग्निट्यूड. वर वेक्टर आहे डॉट मध्ये. तर वेक्टरला मॅग्निट्यूडने डिवाइड केलं तर युनिट वेक्टर येत असतो. तर हे दोन कॅन्सल नाही होणार. आता आर वेक्टर कोण आहे? ए प्लस बी आहे. ए प्लस बी कोण आहे? बघा हा आहे ना. तर ए प्लस बी म्हणजे किती झाला? 3i प्लस के. त्याचा डॉट सी सोबत घ्यायचा आहे. सी कोण आहे? आय प्लस जे. अलॉंग सीचं मॅग्निट्यूड ते किती आहे? 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. चला इथे किती येते? A1 A2 3, B1 B2 0 आहे. आणि बघा इथं जे इथल्या सोबत 0 आहे. दिसलं? आपण डॉट घेतोय हा दोघांचा. आणि इथं जे हा ऍड करावं लागेल ना. इथला जे 1 आहे आणि इथला जे 0 आहे. तर हे 0 होऊन जाईल. आणि के पहा, इथे 1 आहे, इथे 0 आहे. तर के कॉम्पोनंटही 0 होईल. आणि खाली किती येते? √2. तर 3/√2. 3/√2. तर हा झाला तुमचा कॉम्पोनंट आर कॉस थिटा. तो कॉम्पोनंट किती असेल? 3/√. काय केलं या प्रश्नात? ए प्लस बीचा अलॉंग एक्स ऍक्सिस घ्यायचा होता. आधी ऍड केलं दोघांना. अलॉंग एक्स ऍक्सिस म्हणजे याचा फक्त एक्स कॉम्पोनंट. पुन्हा ए प्लस बी म्हणजेच आपण आर मानलं. त्याचा प्रोजेक्शन कुठे घ्यायचा होता? अलॉंग सी वर. तर आर डॉट सी करा. आणि सी वर आहे म्हणून सी ला खाली टाका. संपलं. आणि याला सिम्प्लिफाय. आता एक क्वेश्चन तुम्हाला देतो. प्रोजेक्शन वही पेन काढा. फाइंड द scalar component and number 2 vector component of एक वेक्टर A आहे 3i plus 4j plus 5k on म्हणलं की लक्षात ठेवायचं i plus j plus k. करा ट्राय. जो पहिला पार्ट आहे तिथे आपल्याला काढायचे स्केलर कॉम्पोनंट. स्केलर कॉम्पोनंटचा अर्थ आहे तुमचं आन्सर एक नंबर आला पाहिजे. ठीक आहे. कोणाचा आहे? ए ऑन बी. ए ऑन बी चा अर्थ काय होता? तर आपण बघा लिहित होतो ए ऑन बी इज ए डॉट बी बाय बी. आता आपण मागे सी ने डिवाइड केलं तसं. ठीक आहे. तर ए डॉट बी करायचं आहे. ए आहे 3i प्लस 4j प्लस 5k डॉट बी आहे आय जे के ऑन बी. तर बी चा घेतात मॅग्निट्यूड 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. तर वर येतं 3 into 1 3, 4 into 1 4, 5 into 1 5. खाली आला √3. म्हणजे हा 12/√3. यालाच तुम्ही वर √3 खाली 3 करून 4√3 लिहू शकता. तर हा झाला तुमचा ए ऑन बी. वेक्टर ए चं प्रोजेक्शन बी वर. ठीक आहे. तर बघा इथे एक नंबर आला म्हणून आपण याला म्हणतो स्केलर कॉम्पोनंट. आता जो सेकंड असतो वेक्टर कॉम्पोनंट तो काय असतो पहा.
वेक्टर कॉम्पोनंट ऑफ तेच ए ऑन बीच आहे. ठीक आहे, ए ऑन बीच आहे. पण इथे लिहिता ए डॉट बी आणि इथे बी. हे काय आहे? दोघांचं डॉट घेतात, युनिट वेक्टरने डिवाइड करतात. ठीक आहे. आता ह्यालाच आपण काय लिहित होतो? ए बी कॉस थिटा. ठीक नाही, डॉटला काय लिहितात? पहिल्याचा मॅग्निट्यूड, दुसऱ्याचा इंटू कॉस. तर लिहायची गरज नाही. ए डॉट बी आत्ताच काढलाय सर आपण 4√3. दिसते 4√3. आणि वेक्टर बी चा काय बघा, युनिट वेक्टर आहे. युनिट वेक्टर काय असतो? वेक्टर डिवायडेड बाय मॅग्निट्यूड. तर बी वेक्टर कोण आहे? आय जे के. आय प्लस जे प्लस के डिवायडेड बाय त्याचा मॅग्निट्यूड आता काढला √3. कोणाचा? बी चा. संपलं काम. तर बघा वर किती आलं? 4√3 खाली बाय √3 आय कॅप 4√3 बाय √3 जे कॅप 4√3 के आणि खाली √3. त्याच्यातून तुम्ही पाहू शकता √3 कॅन्सल होईल सगळ्यांचा. तर फायनल आन्सर किती येते? 4i प्लस 4j प्लस 4k. बघा एक वेक्टर आला की नाही? हा, म्हणून याचं नाव आहे वेक्टर कॉम्पोनंट. स्केलर कॉम्पोनंट असल्यामुळं एक नंबर येतो आणि वेक्टर कॉम्पोनंट मध्ये एक वेक्टर येतो. हा दोघातला फरक आहे. चला नेक्स्ट. पुढे कॅटेगरी असते प्रश्नाची, शो दॅट एक वेक्टर आहे आपल्याकडे, वेक्टर ए आय मायनस जे प्लस 2k इज पॅरलल टू वेक्टर बी 3i मायनस 3j प्लस 6k. पहा बरं, दोन वेक्टर पॅरलल केव्हा असतात? दोघांची डायरेक्शन सेम असते किंवा पहिला वेक्टर दुसऱ्याचा एक स्केलर मल्टिपल असतो. आठवा आपण काय करत होतो? पॅरलल वेक्टरची कॉन्सेप्ट काय होती? सगळं तुम्हाला कॉन्सेप्च्युअली क्लिअर पाहिजे. समजा एक वेक्टर असा आहे, पॅरलल वेक्टरची डायरेक्शन सेम असते. इक्वल वेक्टर मध्ये काय होतं? डायरेक्शन सेम आणि मॅग्निट्यूडही सेम. पण पॅरलल मध्ये मॅग्निट्यूड कमी जास्त राहू शकते. बघा आता असं समजा की पहिला वेक्टर दुसऱ्यापेक्षा मोठा आहे. किती मोठा आहे तो? बाय हाऊ मेनी टाइम्स असतो तो. तर आपण तिथं काय लिहितो? दोघांचं एक नंबर घेत असतो ना, तो नंबर महत्वाचा आहे. तर आपण नेहमी काय करतो? पॅरलल वेक्टर मध्ये एक गोष्ट अजून सांगितली होती बघा, रेशो कॉन्स्टंट असतो. a1/a2 b1/b2 c1/c2. तर तो पण तुम्ही करू शकता. आणि तो रेशो किती आहे बघा, तुम्ही जर नीट लक्ष दिला तर बघा, रेशो ऑफ वेक्टर्स ए अँड बी. तर a1/a2 आधी पाहायचं वेक्टर सेम आहे का. ठीक आहे. चला a1/a2, a1 1 आहे, b1 a2 3 आहे. तर 1/3 येते. b1/b2 -1 -3 हा 1/3च आहे. आणि हा 2/6 बघा सगळेजण 1/3 येतात. तर इथे जो तुमचा स्केलर कॉन्स्टंट आहे पॅरलल मध्ये येणारा, स्केलर कॉन्स्टंट आहे 1/3. ठीक आहे. तर आपण काय लिहू शकतो? वेक्टर ए हा m टाइम्स वेक्टर बी आहे, जिथे m कोण आहे? 1/3 आहे. हा कॉन्स्टंट असतो, तो आपण काढलेला. झाला. आता तुम्हाला याचा वेक्टर लिहायचा आहे. एवढंच करायचं होतं. तर त्यांचा जर रेशो कॉन्स्टंट येत असेल तर आपण प्रूव्ह केलं की हे दोन वेक्टर काय? पॅरलल आहेत. तर लक्षात घ्या. सो ॲज द constant is the ratio, then
वेक्टर्स आर पॅरलल, म्हणून हे दोन पॅरलल आहेत. तर कधीही हे रिलेशन ट्रू असलं पाहिजे. ए आणि बी चा रेशो एक फिक्स नंबर असला पाहिजे. आणि बघा तो फिक्स नंबर 1/3 आहे. ते टाइमची व्हॅल्यू 1/3 झाली. आता दोन गोष्टी, दोन वेक्टर परपेंडिक्युलर दाखवण्यासाठी काय करणार नेहमी? ए डॉट बी 0 करणार, त्यांचं प्रोडक्ट डॉट प्रोडक्ट 0 करायचं. पॅरलल दाखवण्यासाठी रेशो चेक करायचा, कोणाचा? कोइफिशियंटचा. इथला A1 इथला A2, तिन्ही रेशो जर सेम आले तर ते पॅरलल वेक्टर्स आहेत. तुम्हाला विचारतात हे दोन पॅरलल वेक्टर आहेत तर के ची व्हॅल्यू सांगा, असे जे क्वेश्चन येतात ते या मेथडने करतात. चला पुढे. फाइंड अ युनिट वेक्टर, फाइंड अ युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू. आता युनिट वेक्टरच काढायचं, लक्षात घ्या. तर वेक्टरला वेक्टरच काढणं म्हणजे क्रॉस प्रोडक्ट. वेक्टरचं स्केलर आणायचं असेल तर डॉट प्रोडक्ट येते. तर एक वेक्टरच आणायचं. युनिट वेक्टर आणणं म्हणजे काय? किती दिवस झालं पाहिलं? वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करा. फाइंड अ युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू. एक असा वेक्टर काढा, मी तुम्हाला याचा फील देतो, जो ए वेक्टर 2i प्लस 3j प्लस k आहे आणि दुसरा बी वेक्टर i मायनस जे प्लस के आहे. या दोघांनाही परपेंडिक्युलर पाहिजे. सर म्हणायचे काय? तर बघा, मी आता हे तिसरी चौथी वेळ असेल सांगायची. आठवते? आपण काय करतो? दोन वेक्टर घेतो. समजा हा वेक्टर ए आहे, हा वेक्टर ए आहे आणि त्याच प्लेन मध्ये बी आहे. तर युनिट वेक्टर काय असेल? त्यांचा रिझल्टंट. प्लेन आहे, हे दोन वेक्टर को प्लेनर असतात आणि त्याचा रिझल्टंट असतो हँड थंब रूल. हा वेक्टर ए, वेक्टर बी बघा या एका प्लेन मध्ये, त्यांचा प्लेन हा आहे, पण हा वेगळ्या प्लेन मध्ये, या प्लेन मध्ये. यांचा प्लेन वेगळा आणि याचा वेगळा, समजलं? तर हे दोन असतात को प्लेनर आणि हा असतो वेगळा. तर काय करणार मग तुम्ही? युनिट वेक्टर काढायचंय तर तुम्ही ए आणि बी च काय करणार? बघा हा ए वेक्टर आहे, हा वेक्टर ए आणि हा बी आहे, आणि हा काय? तर हा त्यांचा क्रॉस प्रोडक्ट आहे. ठीक आहे, क्रॉस प्रोडक्ट असतो ए क्रॉस बी करायला. ए ने बी ला क्रॉस केलं, ए क्रॉस बी वर आलं, बी क्रॉस ए खाली आलं, कारण वेक्टरची डायरेक्शन चेंज होत असते. राईट हँड थंब रूल. आता पुढे तुम्ही मॅग्नेटिझम वगैरे शिकाल 11वी-12वीला गेल्यावर, तिथे तुम्हाला क्रॉस प्रोडक्टचं काम पडते. बायो सॅवर्ट लॉ असतो, त्या लॉ मध्ये सांगितलेलं आहे, तिथे क्रॉस प्रोडक्ट येतं. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन काढा, एखाद्या करंट कॅरिंग कंडक्टरवर फोर्स लागतो, 10वीला होतं आपल्याला. त्या फोर्सची डायरेक्शन आपण काढत होतो फ्लेमिंग्स राईट हँड रूल. ते आहे, हा तोच कॉन्सेप्ट आहे. तर कधीही लक्षात ठेवा, जर तुम्हाला युनिट वेक्टर काढायचा आहे दोन वेक्टरचा, तर आपल्याला काय करावं लागेल? युनिट वेक्टर लेट्स से एन कॅप, आठवा आपण लिहित होतो, तो काय असतो? वेक्टर म्हणजे क्रॉस नाही येणारा, डिवायडेड बाय देअर मॅग्निट्यूड. आता तुम्हाला माहिती आहे क्रॉस प्रोडक्ट कसं काढतो आपण? आय जे के लिहून आपण एक डिटर्मिनंट सॉल्व्ह करत होतो, आठवा? त्याला 1 माना. तर आता आपण काढू ए क्रॉस बी. मला वाटते तुमच्या आहे लक्षात काहीतरी. तर इथं आय जे के लिहितो आपण, ए वेक्टर 2 3 1, बी वेक्टर 1 -1 +1. छान. आता बघा इथे प्लस मायनस प्लस विसरायचंच नाही. बघा हा कॉलम ही रो लपवा, तर किती येते? 3 मायनस मायनस प्लस, 3 + 1 आय कॅप, प्लस मध्ये आला, आता मायनस, हे दोन लपवले, 2 - 1
हा जे कॅप पुन्हा प्लस के आहे. के साठी हे दोन लपवले, -2 -3 आलं लक्षात. आणि हा आला के कॅप. हा येतोय तुमचा ए क्रॉस बी. हा एक वेक्टर येईल, दिसतो किती आहे पहा, 4i -1j -5k. हा आला, हा झाला तुमचा न्यूमरेटर. आपण आता त्याचं युनिट वेक्टर काढतोय. बघा, वेक्टर डिवायडेड बाय मॅग्निट्यूड, कॉन्सेप्ट एकच आहे. आता तुम्ही काय करणार, मॅग्निट्यूड काढणार. कोणत्याही वेक्टरचं मॅग्निट्यूड हे असते √4 स्क्वेअर -1 स्क्वेअर -5 स्क्वेअर. संपला क्वेश्चन. हे आलं 16, हे 1, हे 25. हे किती झालं, √42. समजलं? झालं. तर फायनल तुमचा युनिट वेक्टर काय येईल, दोघांचा क्रॉस, 4i -j -5k, आणि खाली कोण आलेलं आहे, √42. दिस इज द रिक्वायर्ड युनिट वेक्टर. तर वेक्टर प्रोडक्टचं हे फार मस्त काम असते. तुम्ही दोन वेक्टरचा म्हणजे बघा, तुम्ही ऍक्च्युली काय केले आता कॅल्क्युलेशन नाही, त्याचं फिजिकल मिनिंग समजून घ्या. मी जर असं म्हणत असेल की याचा हा फोर्सचा वेक्टर आहे, फोर्स अपवर्ड डायरेक्शन मध्ये लागतोय. तुम्हाला आठवतंय, तुम्ही 10th स्टँडर्ड मध्ये आपण हे शिकलो होतो पहा, जनरेटर कसं काम करतं, आठवा. मोटर, इलेक्ट्रिक मोटर, आणि एक होतं जनरेटर, एसी जनरेटर. त्याच्यामध्ये मी दोन मॅग्नेट लावून दाखवले होते तुम्हाला. दोन मॅग्नेटच्या मध्ये एक रेक्टँग्युलर कॉईल मूव्ह करतं, असं गोल फिरतं, आणि त्याच्यात आपण फोर्सची डायरेक्शन घेतो. आणि तिथे बघा, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, आणि ते असं रोटेट होत होतं, पूर्ण होत नाही, हाफ मध्ये होतं. तर हा जो फोर्स लागतो त्याची डायरेक्शन आहे. एन कॅप म्हणजे लागणाऱ्या फोर्सची डायरेक्शन. तर हा युनिट वेक्टर, हा जो नंबर आहे ना, तो ऍक्च्युली कोण आहे बघा, तो आहे हा, ही डायरेक्शन आहे, ही डायरेक्शन सांगतोय. तुम्हाला जर यांचा अँगल विचारला, ते म्युच्युअली परपेंडिक्युलर असतात. इथं नावच आहे ना परपेंडिक्युलर, म्हणजे यांचं डॉट झिरो, क्रॉस झिरो नाही, कारण साइन 91 असतो, डॉट मध्ये कॉस 90 झिरो असतो, परपेंडिक्युलर. थोडस हे डोक्यात ठेवून पुढे चालत जा. बघा, मी आता सगळ्या टाईपचे प्रश्न घेतलेत. इफ एक वेक्टर ए आहे, 3i + j -4k. दुसरा वेक्टर बी आहे, 6i + 5j -2k. Then find the area of triangle whose adjacent sides are determined by A and B. या दोन वेक्टरने जर आपण ऍडजसंट साइड दाखवत असू दोन ट्रायंगलच्या, तर तो त्यांचा एरिया सांगा. एरिया सांगण्यासाठी काय करणार तुम्ही, कोणत्याही दोन साइडचा एरिया कुठं जातो, एरिया असतो हाफ इंटू बेस इंटू हाईट. आता ऍक्च्युली हाईट कोण आहे, या दोन वेक्टरची हाईट कोण आहे, त्याचा परपेंडिक्युलर वेक्टर म्हणजे क्रॉस. कधी दोन साइड दिल्या ट्रायंगलच्या, दोन वेक्टर दिले, आणि या दोन वेक्टरला आपण असं मानू की बघा, असा एखादा ट्रायंगल आहे, या ट्रायंगलच्या ऍडजसंट साइड्स म्हणजे याच्यासोबत ही किंवा याच्यासोबत ही कोणती तरी एक, तर हा वेक्टर ए आणि हा बी असेल. तर असं समजा हा वेक्टर ए आहे आणि इकडे ट्रायंगलचा बी आहे. तर तुम्हाला याचा एरिया काढायचा, तर काय करावं लागेल, याचा क्रॉस प्रोडक्ट घ्यावा लागेल. तर एरिया काढण्यासाठी काय करा, ए क्रॉस बी काढा, आता आपण केला तसा. ठीक आहे. आणि मग काय करा, त्याचं मॅग्निट्यूड काढा.
हे तर वेक्टर येईल ना, आणि त्याचा मॅग्निट्यूड काढा असं वापरून. चला हे 2 नंबर्स काढा आणि तेच आन्सर. चला किती होता आन्सर? क्रॉस करायचं आपल्याला आय जे के. ए वेक्टर 3 1 -4 6 5 -2. तर पहिल्यांदा 2 + 20 आले. इथे आय कॅप पुन्हा मायनस करायचं आहे जे सोबत. जे मध्ये हे 2 लपवा. -6 + 24. ठीक आहे. हे मायनस प्लस नीट पाहायचं आहे. प्लस पुन्हा के. के साठी हे 2 लपवा. 15 - 6. तर फायनल आन्सर इथे 22i. इथे -18j आणि इथे 9k. आता हे सगळे हा झाला तुमचा ऍक्च्युअल वेक्टर. ठीक आहे. आणि तुम्हाला काय करायचं होतं? याचा मॅग्निट्यूड घ्यायचं आहे. तेव्हा हे किती होतं? -6 + 24. बरोबर. अरे एक मिनिट हा, इथं -2 येईल ना, म्हणजे हे 18 येतं बेटा इथं. इथं 18 येतं. आता याला तुम्ही 3 ने डिवाइड करू शकता बघा. 3 न करा कारण हे मोठा व्हॅल्यू नंबर. दॅट इज 6i - 6j + 3k. आता अंडर रूट काय घ्यायचंय? 6 स्क्वेअर 6 स्क्वेअर 3 स्क्वेअर. तर हे झाले 72 + 9 ते √81. म्हणजे एरिया किती येईल? 9. समजलं? हे 6 6 3 36 + 36 72 + 9 81. 81 चा स्क्वेअर रूट किती आहे? 9. तर एरिया 9 येतो. समजलं? तर अशा प्रकारे हे वेक्टरचे प्रश्न आहेत. मी तुम्हाला बेसिक प्रोडक्ट वगैरेचे प्रश्न घेतले. इथं आपला चॅप्टर संपलेला आहे पूर्णपणे. विथ क्वेश्चन्स. मी तुम्हाला याच्या सीईटीचे पण क्वेश्चन घेतले कसे येतात. जेई मेन्सचे वेक्टरचे प्रश्न फिजिक्समध्ये नसतात, मॅथ्समध्ये असतात. त्याच्यामुळे हे सगळं लक्षात ठेवा.